त्या आणि याही षटकामध्ये तोच प्रयत्न असेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. फलंदाजी मार्कवरती रोहित आणि बंटी. रोहितच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती एक धाव जमा झाली आहे. वरून आली ती ना. मोरेवाडी ना. निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी करताना किरण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी झाली पाहिजे याचं मात्र उत्कृष्ट नमुना मैदानावरती सादर करताना किरण सर यांच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र अगोदरच चेंडूला हेरून ठेवलं होतं ते फलंदाज बंटी याने आणि बंटीच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपण पाहिलाय. बिनबाद 7 अशी धावसंख्या धावपलकावरती पहिलं षटक चालू असताना आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची. आणि या ठिकाणी फायटर्स म्हटल्यानंतर नावातच फाईट असल्यामुळे नक्कीच मैदानावरती सुद्धा फाईट देतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. पुढचा चेंडू, यावर यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सुरेख यॉर्कर, त्याला मात्र सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो बंटी याच्या बॅटमधून. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 8 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये सॉरी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. तदनंतर मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 11 ही धावसंख्या धावपलकावरती. तो काउंट नाही केला ना. 12 ही धावसंख्या धावपलकावरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तेवढंच फेकी केल्यानंतर बॅकअप सुद्धा चांगलं होतंय. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 अशी धावसंख्या धावपलकावरती. आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांच्या या सामन्यामध्ये एक मोठी टार्गेट उभी करायची. या अगोदरचा सामना आपण लो स्कोरिंगचा पाहिला होता आणि नक्कीच त्यामध्ये वर्चस्व गाजवलं तर ते मस्करवाडी नंबर 2च्या गोलंदाजांनी. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट मिळाली, दुसरी धाव कंप्लीट करतील का? आणि फेकी थोडीशी खराब म्हणावी लागेल. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात व 2 धावांशी संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती विनोद आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. 14 ही धावसंख्या धावफलकावरती. माफ करा, 15 ही धावसंख्या धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडासा चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. झेल जमिनीवरती दान केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. म्हणजेच 17 ही धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. ते आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची बिनबाद 17 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू विनोदाचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही नीटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या होत्या, त्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडू. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. खराब चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर +1 म्हणजेच 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. म्हणजेच वाईड +1 टोटल धावसंख्या 19 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विनोद. स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटची एज जरूर घेतली आहे, तदनंतर मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज विनोद याचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार, षटकार. 19 धावांनी आता मात्र धावसंख्या गती घेताना प्राप्त होते. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च झाल्यात. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 25 अशी धावसंख्या. चांगली समाधानकारक सुरुवात आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची. पुन्हा एकदा घुटना देख तमाशा देख असा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चांगला झेल झालाय आणि इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल. ते फलंदाज रोहित याला. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 अशी धावसंख्या. पहिलं यश मिळते मस्करवाडी नंबर 2 संघाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिले ती गोलंदाज विनोद याच्या माध्यमातून. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. केपी गोलंदाजी मार्कवरती आणि नवीन फलंदाज विचार केला तर शुभम फलंदाजी मार्कवरती. फुलटॉसचा चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 26 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 26 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना पहिल्याच चेंडूवरती एक डिक्लेअर धाव खर्च केली आहे ती गोलंदाज केपीने. स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय.
इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि चेंडू खाली विनोद नावाचा क्षेत्ररक्षक एक सुरेख झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. चांगलं जज करतोय चेंडूला आणि तदनंतर मात्र झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतल्यानंतर संघाला यश मिळवून देते. दुसरा गडी बाद होतोय. तो बंटी याच्या रूपामध्ये नवीन फलंदाज रामा मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गडी बाद 26 अशी धावसंख्या धावपलकावरती. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. झेलचं उडालेलं कारंज. झेल खाली पुन्हा एकदा विन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच तिसरा गडी बाद होताना आता पाहायला मिळेल. रामा आल्या पावली परत तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या धावपलकावरती. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात ते गोलंदाज केपी याने आणि चांगली क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली आहे ती केपीला. नवीन फलंदाज महेश मैदानात सरसावताना आता आपल्याला पाहायला मिळेल. मस्करवाडी नंबर 2 संघाचा विचार केला तर चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत प्रत्येक सामन्यात समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवण्यात यश मिळवले आणि याही सामन्यामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आणि तेच क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. समोरच्या टीमवरती दबाव टाकणं महत्त्वाचं असतं आणि तोच दबाव मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका सजवलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी गणली जाते. 27 ही धावसंख्या धावपलकावरती. तीन गडी बाद 27 अशी धावसंख्या. माननीय श्री अनिल चाळके सर यांचं या ठिकाणी आगमन होते. आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या आपण स्थानबद्ध व्हा. खूप खूप धन्यवाद सर. आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आपली हजेरी दाखवलात. खूप खूप धन्यवाद. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला चकवलाय. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 3 षटक संपतायत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 ही धावसंख्या धावपलकावरती. नक्कीच केपीचा विचार केला तर केपीच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च झाल्यात परंतु 2 मोठे मोहरे तंबूत परतवण्यात यश मिळवले ते केपीला आणि त्याच आधारावरती या सामन्याचं चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा खर्च झाल्या होत्या. नंतर 12 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर मात्र फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे हा कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. यावेळी 4थं षटकाची सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. रवीच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली आहे. म्हणजेच 27 अच्छा हा 28 ही धावसंख्या धावपलकावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बऱ्याच वेळानंतर गेअर बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांनी मोठ्या फटक्याला पासून यश मिळवले आणि मोठ्या फटक्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 34 ही धावसंख्या धावपलकावरती. 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा
स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु क्षेत्ररक्षकाचा तोपर्यंत थ्रो येतोय, म्हणजेच 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. छत्तीस धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेलचा उडालेला कारंजा, झेल खाली. यावेळी मात्र विनोद आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच पुन्हा एकदा झेल बाद होऊन परतावं लागेल. ते फलंदाज रामायाला चौथा गडी बाद होतोय. 4 गडी बाद, 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक, शेवटच्या षटकाचे 4 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार होतील का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 36 ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची प्रथम फलंदाजी करताना. रवी याचं षटक चालू, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. नवीन फलंदाज स्ट्राईकला येताना आपल्याला पाहायला मिळतोय, प्रकाश नावाचा हा फलंदाज. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहिलाय, तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र धावबाद होऊन परतावं लागेल. ते प्रकाशाला आल्या पावली परत तंबूत परतावं लागते, म्हणजेच 5वा हादरा बसतोय, 5वा गडी बाद होते, 5व्या विकेटचं पतन होते 36 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये जरी 25 धावा खर्च झाल्या होत्या, तदनंतर मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये थोडीशी बाजी मारली आहे गोलंदाजांनी म्हणावी लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 36 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ. छत्तीस ही धावसंख्या म्हणजे 37 धावांचा पाठलाग करावायचा आहे. मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 37 धावा कराव्या लागतील, म्हणजे पुन्हा एकदा लो स्कोअरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरचा सामना सुद्धा 29 धावांचा आपण पाहिला होता, आता मात्र 37 धावा करायच्या आहेत ते मस्करवाडी नंबर 2 संघाला. मस्करवाडी नंबर 2 संघाचा विचार केला तर चांगल्या गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ, गोलंदाजांचं वर्चस्व याही सामन्यामध्ये आपण पाहिले. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर मात्र 2 गोलंदाजांनी धावांवरती रोख लावली, आणि टोटल आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या घोटील संघाच्या, म्हणजेच 37 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मस्करवाडी नंबर 2 संघाला. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ म्हणजेच भैरवनाथ गणेश मंडळ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय, म्हणजेच साहेब चषक 2026 हा आपण थरार अनुभवतोय. आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 30,000, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 13,000 आणि तृतीय पारितोषिक रोख रुपये 9,000 असं स्पर्धेचा बक्षिसांचं स्वरूप. त्यामध्ये वैयक्तिक पारितोषिके सुद्धा आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळणार आहेत. आणि आजचा हा पहिला दिवस आणि उद्याचा दुसऱ्या दिवशी ठीक 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल, याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खास करून शिवप्रेमी 11 बांबूची वाडी वर्सेस युवा स्पोर्ट्स वांजोळे असा पहिला सामना सकाळी ठीक 8 वाजता याच मैदानावरती उद्या स्टार्ट होईल, याची कृपया नोंद घ्या. सामना ठीक 8 वाजता चालू होईल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. साहेब चषक 2026 चालू असलेला हा सामना
मोरिया 11 मस्करवाडी सॉरी आध्यात्मिक फायटर्स घोटील वर्सेस मस्करवाडी नंबर 2 असा आपण सामना पाहतोय. मस्करवाडी नंबर 2 संघाने तर आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री श्याम स्वामी आणि त्याचप्रमाणे माननीय श्री विनोद शेट्टे यांचं या ठिकाणी आगमन होते. आणि या दोन्ही आमच्या मान्यवरांचा विचार केला तर नक्कीच गावावरून या स्पर्धेसाठी व्हिजिट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. दोघांचेही हार्दिक हार्दिक स्वागत असतील. त्याचप्रमाणे माननीय श्री विनोद शेट्टे यांनी या स्पर्धेदरम्यान त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणजेच नक्कीच एक विशेष सहकार्य केलं, याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि दोघांनी हे आपल्या क्रिकेटवरचं प्रेम, आपल्या गावाप्रतीचं प्रेम दाखवण्यासाठी गावावरून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपली हजेरी लावली, यासाठी त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच आपली अशी ही आपुलकीची भेट आमच्या कमिटीसाठी खूप महत्त्वाची ठरेल. येणाऱ्या काळामध्ये असंच सहकार्य आपलं लाभो ही अपेक्षा व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. वळूया मैदानावरती. आध्यात्मिक फायटर्स घोटील वर्सेस मस्करवाडी नंबर 2 हा पण सामना पाहतोय. मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. 24 चेंडूंचा खेळ, 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 37, आणि त्यासाठी सलामीची जोडगोळी अर्थातच मैदानात सज्ज झाले. एका बाजूला विनोद असेल, एका बाजूला रवी असेल, आणि गोलंदाजी मार्कवरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 37 धावा होतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि नक्कीच यासाठी प्रयत्नशील असेल तो मस्करवाडी नंबर 2 संघ, कारण या स्पर्धेमध्ये अर्थातच साहेब चषक 2026 मध्ये वर्चस्व गाजवायचं असेल, पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य असेल. पहिलाच चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळी फसतोय. मोठा झेलचा उडालेला कारंजा, आणि या कारंजाखाली स्वतः यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे झेलबाद होऊन परतावं लागेल ते विनोद याला. पहिल्याच चेंडूवरती 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन डगआउट मध्ये परत जावं लागतंय. एक गडी बाद 0 अशी धावसंख्या. आता मात्र थोडीशी समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती अर्थातच आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाची. विनोद बाद झाल्यानंतर आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शुभम मैदानात सरसावताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि त्याच इराद्याने आता मात्र फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके सजवावे लागतील. 24 चेंडू जरी असतील, मापक असं आव्हान जरी असेल तरी हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ. जीवनामध्ये वेळ आणि क्रिकेटमध्ये वेळ कधी बदलेल हे मात्र सांगू शकत नाही. आणि ती वेळ जर तुम्हाला पकडून ठेवायची असेल तर मात्र तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी प्राप्त होईल तेव्हा तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. कारण चहात बुडवलेलं पार्लेजीचं बिस्किट जर तुम्ही वाट पाहत राहिलात तर मात्र ते चहामध्ये गळून जातं, आणि तेच बिस्किट गळून जाऊ नये यासाठी तुम्हाला ते लवकर खावं लागतं. आणि तसंच तुम्हाला संधीसुद्धा लवकर प्राप्त करून घ्यावी लागेल, आणि त्याच संधीचं सोनं तुम्हाला करणं गरजेचं असेल. मैदानावरती आता मात्र संधीचं सोनं कोण करेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. कारण साहेब चषक 2026 मध्ये ही संधी जर हुकली तर मात्र पुन्हा एकदा वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल या चषकाची. आणि या चषकाची, या आकर्षक ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर मात्र प्रत्येक फेरीत विजय मिळवणे अनिवार्य असेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शुभम नावाचा हा फलंदाज. आणि गोलंदाजी मार्कवरती होता तो सुद्धा शुभम, म्हणजेच शुभम वर्सेस शुभम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही शुभम मध्ये एक घणाघाती युद्ध आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच युद्धामध्ये पहिल्याच चेंडूवरती मोठा समाचार घेतलाय तो शुभम नावाच्या फलंदाजाने 4 धावा प्राप्त केल्यात. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ संपलाय.
फुलटॉचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एक साधा सोपा झेल मात्र टिपू शकत नाहीये आणि तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. पाच ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. एक गडी तंबूत परतलाय. विनोद नावाचं तुफान तंबूत परतलंय आणि तदनंतर मात्र पूर्ण फलंदाजीची भिस्त सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शुभम नावाचा फलंदाज. साथीला असेल रवी नावाचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती शुभम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभम याच्याकडून झालाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच कुठेतरी प्रत्येक चेंडू मागे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद, 5 अशी धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सुरेख चेंडू, चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकाच खाली राहिलाय. सबमेरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये मोठी घणाघाती फलंदाजी अपेक्षित होती, परंतु विनोद तंबूत परतल्यानंतर आता मात्र दोन्ही फलंदाज जखडून ठेवलेत ते गोलंदाज शुभम याने. शेवटचा चेंडू, रिव्हर्सिपचा फटका अटेम्प्ट केला होता, तो मात्र अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 5 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती मस्करवाडी नंबर 2 संघाची 37 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक सुयोग्य असं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज शुभम याचं. जो कर्णधाराने विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली आहे. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल, कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती चेंडू सोपवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या प्रकाशने प्रकाश टाकला होता तोच प्रकाश गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा त्याला प्रकाश पाडावा लागेल मैदानावरती आणि त्याच्या समोर उभा असेल तो फलंदाज अर्थातच रवी, माफ करा शुभम असेल स्ट्राईकला. शुभम वर्सेस प्रकाश. थोडासा क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रकाश. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शुभम वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना. पहिला आवायला चेंडू प्रकाशाचा. फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. पुन्हा एकदा वंचित राहिलाय मोठ्या फटक्यापासून फलंदाज शुभम. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूला यावेळी प्रेशर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. कारण साहेब चषक 2026 मध्ये पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे तर सामना जिंकणं गरजेचं असेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला हा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय मात्र सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा म्हणजेच या अगोदरचा जो चौकार लगावला होता शुभमने तेही क्षेत्र हेच होतं आणि आता सुद्धा तेच क्षेत्र निवडले. म्हणजे एक फेवरेट क्षेत्र म्हणावं लागेल ते फलंदाज शुभम याचं. 2 चौकार त्याच ठिकाणी लगावलेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 9 ही धावसंख्या धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू असताना पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. नक्कीच या ठिकाणी कव्हरचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. थोडीशी खराब फेकी, डायरेक्ट फेकी केली असती तर नक्कीच या ठिकाणी धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु इथे मात्र वाया करत फेकी येते. तोपर्यंत मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 10 ही धावसंख्या धावपलकावरती. दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ मस्करवाडी नंबर 2 संघ. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यासाठी घणाघाती फलंदाजी अपेक्षित असेल. कारण मापक असं जरी तुम्ही आव्हान म्हटलं तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. कोणत्या संघाच्या बाजूने विजय कधी झुकेल हे मात्र सांगणं अशक्य आणि तेच मैदानावरती घडते. कधी सामना मस्करवाडी नंबर 2 च्या बाजूने झुकतोय तर कधी सामना आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाच्या बाजूने झुकतोय. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. यावेळी मात्र तारांबळ उडवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते
ती गोलंदाज प्रकाशाच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाजाला जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 0 ही धावसंख्या खर्च करताना या चेंडूवरती प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या नेल्सन फिगर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झेलचं चेंडूचं झेलचं उडालेला कारंज झेलखाली स्वतः गोलंदाज. यावेळी मात्र चुकी होते. झेल मात्र जमिनीवरती दान केला जातोय आणि तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. हे जीवनदान मात्र येणाऱ्या काळात डोकेदुखी ठरेल का? अर्थातच आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाला हे मात्र पाहण्याजोगं असेल, कारण झेल कोणाचा सुटलाय तर शुभम नावाच्या फलंदाजाचा झेल सुटलाय. हाच शुभम पुढच्या येणाऱ्या काळात मोठे फटके लगावून आपल्या संघाच्या बाजूने विजय झुकवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश सज्ज असेल. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये. वल्लवरे नाकवा वल्लवची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज शुभम याने आणि तदनंतर मात्र प्रकाशने 7 धावा खर्च केल्यात. म्हणजेच एकूण 12 ही धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावा करायच्या त्या 37, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडूमध्ये 25 धावा म्हणजे प्रति षटकामागे 12 ते 13 धावा नक्कीच जमा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. तर हा सामना जिंकायचा असेल आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाला तर या 25 धावा रोखून ठेवाव्या लागतील. या रोखून ठेवण्यासाठी येणाऱ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आपण पाहतोय साहेब चषक 2026 हा रंगतदार थरार भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभर प्रक्षेपित केली जाते. एक चांगलं प्रक्षेपण आणि एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच आयोजनातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. सामना पाहतोय एका बाजूला आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ आणि एका बाजूला मस्करवाडी नंबर 2 संघ. मस्करवाडी नंबर 2 संघाला मर्यादित 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 37 धावा जमा करायच्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील ते 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. हा सामना जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. कोणता संघ हा सामना जिंकेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. हेच तुंबळ युद्ध पाहण्यासाठी आपले प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्याही प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक सर्वांचं पुन्हा एकदा मी राजेश पातळे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वळूया मैदानावरती. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 1 धाव गणली जाते. 13 ही धावसंख्या धावफलकावरती. मस्करवाडी नंबर 2 संघाची 37 धावांचा पाठलाग करताना महेश गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. तदनंतर बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होते. 14 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील ते 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 23. 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला. जो संघ संघर्ष करेल जो संघ या ठिकाणी मेहनत करेल तो संघ मात्र पुढच्या फेरीत प्रवेश करेल. कारण क्षेत्र कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नाही. परंतु तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही. ते तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील. कारण मित्रांनो नाव एका दिवसात होत नसतं, एके दिवशी मात्र नक्की होत असतं आणि त्याचसाठी दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक निघतोय 6 धावांचा मोठा फटका आणि नक्कीच 6 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहिली आणि तदनंतर मात्र या 20च्या 20 धावा शुभमच्या वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे नॉन स्ट्राईकला असलेला रवी अजूनही आपलं खातं ओपन करायचं बाकी असेल. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येणे मात्र अपेक्षित असेल. नक्कीच 1 बाउन्स चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या परावर्तित होते. 24 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते.
म्हणजेच आता कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना मस्करवाडी नंबर 2 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज महेश थोडीशी कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात महेशने आणि आता मात्र थोडीशी लयदार कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून समोरच्या फलंदाजावरती दबाव निर्माण करता येईल आणि तेच करणं गरजेचं असेल हा सामना जिंकण्यासाठी फायटर्स घोटील संघाला. परंतु यावेळी समोर शुभम नावाचं वादळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय जो वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि हाच शुभम आपल्या संघाला विजयाच्या बाजूने झुकवेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. 37 धावांचा पाठलाग करायचा. 24 ही धावसंख्या धावफलकावरती वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती शुभम खेळताना पाहतोय. म्हणजे एका हाताने खिंड लढवणारा हा लढवया झुंजया आता मात्र इथे मात्र त्याची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या विकेटची प्रतीक्षा होती घोटील संघाला ती विकेट मात्र प्राप्त करण्यात यश मिळवतोय तो महेश नावाचा गोलंदाज आणि यावेळी मात्र त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल ते शुभम याला. दुसरा हादरा बसतोय तो मस्करवाडी नंबर 2 संघाला शुभम याच्या रूपामध्ये. शुभमची वादळी खेळी यावेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या, वैयक्तिक 24 ही धावसंख्या म्हणजे एका बाजूने खिंड लढवणारा आता मात्र हा गडी तंबूत परतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया ते शुभम याचं. नक्कीच ज्यावेळी पहिली विकेट बाद होते तदनंतर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती दबाव असतो. तो दबाव झुगारून त्यानंतर मात्र 24 धावांची एका बाजूने खिंड लढवली आहे ती मात्र शुभमने आणि नक्कीच या फलंदाजीची दाद द्यावी लागेल आणि त्याचमुळे मस्करवाडी नंबर 2 संघ आता मात्र विजयाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. धावा झाल्यात आतापर्यंत 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते समीकरण मस्करवाडी नंबर 2 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एक चुरशीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका लगवलाय. कार्पेट पद्धतीचा हा फटका. चेंडू घरंगळत जातोय क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय तदनंतर फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एकाच धावेची लहर मैदानात उमटवली जाते. फेकी थोडीशी खराब झाली होती. तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय. 26 ही धावसंख्या धावफलकावरती. 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या. 11 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू आणि 11 धावा असा थरारक असा हा सामना मैदानावरती रंगतोय. आणि नक्कीच बंटी नावाचा गोलंदाजाची वर्णी लागण्याची दाट शक्यता मैदानावरती वर्तवली जाते आणि याही अगोदरच्या सामन्यामध्ये बंटीने 18 धावांपासून रोखून ठेवलं होतं आणि तोच बंटी गोलंदाजी मार्कवरती येतोय. आता मात्र धावा कमी असतील. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 11 मस्करवाडी नंबर 2 संघाला. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी राखावी लागेल आणि 2 मोठे फटके नक्कीच मस्करवाडी नंबर 2 संघाच्या बाजूने विजय झुकवतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. बंटी हे झुकवायला देईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल का बंटी समोरच्या संघाची वाजवेल घंटी हे मात्र पाहण्याजोगं असेल. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. साहेब चषक 2026 नक्कीच प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेत आपल्या गावासाठी लढणारी प्रत्येक संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला झेल या ठिकाणी वीरूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते ती केपी याची 2 या धावांवरती तंबूत परतावं लागतंय. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या अगोदर आपण फलंदाजी पाहिली होती ती शुभम याची. शुभम बाद झाल्यानंतर आता मात्र गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याला साथ मिळते ते वीरू नावाच्या क्षेत्ररक्षकाची. एक सुरेख झेल टिपलाय. पहिल्याच चेंडूवरती बंटीने आपला इरादा स्पष्ट केलाय. विकेट प्राप्त केली आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 11 जिंकण्यासाठी मस्करवाडी नंबर 2 संघाला. कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणत्या संघाच्या बाजूने हा विजय झुकेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि अशा वेळी मात्र कोणत्या फलंदाजाची वर्णी लागते तर किरण मस्कर सर यांची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. किरण मस्कर सर
5 चेंडूंमध्ये 11 धावा करतील का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि त्यावर त्यांच्यावरती असलेला टीमचा विश्वास, गावचा विश्वास, गावची जर्सी परिधान केल्यानंतर होणारी ऊर्जा, आणि तीच ऊर्जा या ठिकाणी मैदानावरती प्रत्येक संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ आपल्या गावासाठी लढेल, कोणता संघ आपल्या गावाचं वर्चस्व प्रस्थापित करेल. साहेब चषक 2025 चा आपण थरार अनुभवतोय. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभर प्रक्षेपित करतोय आणि एक थरारक सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मस्करवाडी नंबर 2 संघ, एका बाजूला आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ प्रत्येक वेळी सांगतायत हा सामना आमचा आहे. कोणत्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाज बंटी सज्ज असेल. सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र टायमिंग होत नाहीये. नक्कीच किरण सर यावेळी मात्र चेंडूला बीट होत आहेत. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 11. 2 मोठे फटके. नक्कीच सामन्याचा विजय या ठिकाणी मात्र चित्र बदलतंय का पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती बंटी. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूला प्रेशर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रेशर कुकरची शिटी वाजवायची असेल तर प्रेशर कुकरला तापवावं लागतं. आणि जर तुम्हाला तुमच्या संघाचा विजय मिळवायचा असेल तर मात्र इथे तुम्हाला मेहनत करून शिटी वाजवावी लागेल. आणि त्या शिट्टी वाजवण्यासाठी कोणता संघ सज्ज असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. वाईट चेंडूने धावसंख्या परावर्तित झाली आहे. 27 धावसंख्या धावपलकावरती. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते वाईडसाठी. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सांगतायत हा चेंडू तुम्हाला योग्य होता खेळण्यासाठी, त्याचमुळे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 10 धावा जिंकण्यासाठी असं समीकरण. फुलटोआचा चेंडू. त्याच्यावरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न किरण सर यांचा फसतोय. फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. आणि इथे मात्र किरण सर यांना बाद होऊन परतावं लागेल. 3 गडी बाद. 27 अशी धावसंख्या धावपलकावरती. अजूनही 10 धावांची नितांत गरज असेल मस्करवाडी नंबर 2 संघाला. लो स्कोअरचा सामना असला तरी हा चुरशीचा सामना आपण पाहतोय साहेब चषक 2026च्या माध्यमातून. म्हणजेच या माध्यमातून आपल्याला एकच समजते, प्रत्येक संघ आपल्या गावासाठी या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी या ठिकाणी सज्ज असेल. परंतु नाव मित्रांनो एका दिवसात होत नसतं, एके दिवशी मात्र नक्की होत असतं. परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत मात्र करावी लागेल. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप सुद्धा चांगलं पाहायला मिळते. एका धावेवरतीच समाधान मानावं लागते. 28 धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. फुलटॉस चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय आणि या ठिकाणी नक्कीच आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ हा सामना विजयी होतोय. हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल ते मस्करवाडी नंबर 2 संघाचं. आणि नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना सगळ्यांच्या भेटीस आला होता. खूप खूप अभिनंदन आध्यात्मिक फायटर्स घोटील संघ. आपण पुढच्या फेरीत प्रवेश केलात. आणि मस्करवाडी नंबर 2 संघ आपल्याला एकच सांगू शकतो, आपण चांगली या ठिकाणी लढत दिलीत. परंतु एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदरी होत नाहीये. त्यामुळे नक्कीच